300 सीट्स ज्या आहेत त्या गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी तुम्हाला BSc नर्सिंगसाठी असणार आहेत. आणि काही ठिकाणी तुम्हाला हे सांगितलं जात आहे की तुम्हाला 88 असले, 90 असले, 92 असले तरी तुमचं जे आहे ते गव्हर्नमेंटला ऍडमिशन होईल. अत्यंत चुकीची माहिती दिली जात आहे. या ठिकाणी GMC नर्सिंग नांदेड हे जे कॉलेज आहेत 224 मुलांना मागच्या वर्षी 99 पर्सेंटाइल पेक्षा जास्त मार्क होते. नमस्कार विद्यार्थी मित्र, लर्नरेट मध्ये तुमचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण BSc नर्सिंगचे जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्यांचा जो कट ऑफ आहे तो डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ इम्पॉर्टंट होणार आहे तुम्हा सर्वांसाठी. तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून लेटेस्ट व्हिडिओचे जे नोटिफिकेशन असतील ते तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील. या व्हिडिओमध्ये आपण कट ऑफ डिस्कस करणारच आहोत, पण यूट्यूबचे कोणीतरी टीचर आहेत कोणत्या तरी अकॅडमीचे, ते विद्यार्थ्यांना चुकीचं जे मार्गदर्शन आहे ते करत आहेत रिगार्डिंग कॉलेज कट ऑफ. तर विद्यार्थ्यांनी मला मेसेजेस केले होते की हे जे टीचर आहेत, हे जे शिक्षक आहेत ते आम्हाला हा कट ऑफ सांगत आहेत, इतका कमी कट ऑफ सांगत आहेत, तर ते बरोबर आहे का याबद्दल खूप विद्यार्थ्यांनी मला मेसेजेस केले होते. ते देखील आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओला कंप्लीट शेवटपर्यंत तुम्हाला बघायचं आहे. ओके, सो ते देखील आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर BSc नर्सिंगचे जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्यांचा कट ऑफ माहिती होण्यापूर्वी तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे की टोटल महाराष्ट्रामध्ये किती गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. ओके, तर महाराष्ट्रामध्ये टोटल जे आहे ते 6 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. अजून 6 नवीन गव्हर्नमेंट कॉलेजेस येणार आहेत, त्यावर काम चालू आहे. मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केला होता की 6 नवीन गव्हर्नमेंट कॉलेजेस येणार आहेत, पण ह्या वर्षी जे ऍडमिशन होणार त्यामध्ये ते कॉलेजेस नसणार आहेत. ओके, पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी ते जे कॉलेजेस आहेत ते इन्क्लूड केले जाऊ शकतात. पण ह्या वर्षी जी ऍडमिशन प्रोसेस होणार आहे त्यामध्ये आपले 6 जे आहेत ते गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. ओके, तर 6 गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये 50 ज्या सीट्स आहेत त्या अवेलेबल आहेत. तर आता तुम्ही म्हणाल कॉलेजेसमध्ये किती सीट्स अवेलेबल आहेत, किती कॉलेजेस आहेत, त्यावरून तुम्ही कट ऑफ कसा करणार, कट ऑफ काय आहे ते डिस्कस करणारच आहोत. पण कट ऑफ कोणत्या गोष्टींवर डिपेंड आहे हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, तर 6 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. प्रत्येक कॉलेजमध्ये जे आहे ते 50 सीट्स आहेत. ओके, 50 सीट्स गव्हर्नमेंटच्या आहेत आणि 6 कॉलेजेस आहेत. तर टोटल 50 गुणिले 6 म्हणजे 300 सीट्स ज्या आहेत त्या गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी तुम्हाला BSc नर्सिंगसाठी असणार आहेत. आता थोडक्यात 300 सीट्स आहेत, तर तुम्ही स्वतः लॉजिक लावू शकता की जर तुम्ही टॉप 300 विद्यार्थ्यांमध्ये असाल, टॉप 300 विद्यार्थ्यांमध्ये असाल तरच तुम्हाला जे आहे ते गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन मिळू शकते. आता समजा की काही स्टुडंट्स जरी टॉप 300 मध्ये असतील तरी काही स्टुडंट्सनी जर ॲडमिशन नाही घेतलं तरी तुम्ही अंदाज लावू शकता की 350 ते 400 पर्यंत जर माझा रँक आला तर मला गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळू शकतं. आता मागच्या वर्षीचा कट ऑफ काय होता हे देखील आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचप्रमाणे किती पर्सेंटाईलला किती रँक आला होता हे देखील आपण पाहणार आहोत. ओके, सो जर तुम्ही 350 ते 400 या रँकच्या अराउंड असाल तर तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं. आणि जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर 350च्या आतच तुमचा रँक पाहिजे. ओके, आणि जर बाकीच्या कॅटेगरीमध्ये असाल OBC, SC, NT तर 350 पासून 400 किंवा जास्तीत जास्त 425 पर्यंत जे आहे तो तुमचा रँक असेल, मगच तुमचं ॲडमिशन होऊ शकेल. आता ह्या रँकवरती हा जो रँक मी तुम्हाला सांगितला की 350 ते 400 मध्ये तुमचा रँक हवा आहे, तर त्या रँकवरती पर्सेंटाईल किती गरजेचे आहेत हा तुमचा क्वेश्चन असेल. तर त्यासाठी गाईज तुमचे जे पर्सेंटाईल आहे ते 98 पर्सेंटाईल पासून 100 पर्सेंटाईल जे आहेत ते गरजेचे आहेत. काही वेळेला 400च्या जर वर असेल रँक तर 97.50 पर्सेंटाईल देखील गरजेचे असतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, तर कोणत्याही कॅटेगरीचे तुम्ही स्टुडंट्स असाल, ओपनचे असाल तर 98, 99 किंवा 99 पेक्षा जास्त तुम्हाला पर्सेंटाईल पाहिजे. SC, NT, OBCचे जरी स्टुडंट्स असाल तर आता कसे पाहिजेत, काय पाहिजेत हे देखील तुम्हाला मी शो करणार आहे. मागील वर्षी कोणत्या स्टुडंटचं, कोणत्या OBCच्या स्टुडंटचं, कोणत्या SC, STच्या स्टुडंटचं जे ॲडमिशन आहे ते किती पर्सेंटाईलवरती झालं होतं, किती रँकवरती झालं होतं ते देखील मी तुम्हाला ऑफिशियली शो करणार आहे सर्व डॉक्युमेंट्स. ओके, आता मी तुम्हाला सांगितलं की काही स्टुडंट्सनी मला मेसेजेस केले आहेत, तर खूप साऱ्या स्टुडंट्सनी मला मेसेजेस केले आहेत की एका अकॅडमीचे कोणत्या तरी सर आहेत, तर ते सर स्टुडंट्सना सांगत आहेत जर तुम्ही SC, ST कॅटेगरीचे असाल तर तुमचे 84 पासून 88 जरी असले तरी ॲडमिशन होईल. तर OBCचे असाल तर 94, 95, 96 पर्यंत जे आहे ते तुमचं ॲडमिशन होईल. अशा प्रकारे जे आहे ते चुकीचं जे मार्गदर्शन आहे ते विद्यार्थ्याला केलं जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जे आहे ते भविष्यामध्ये ह्याचा प्रॉब्लेम फेस करावा लागू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्याला पहिला राऊंड झाल्यानंतर इतका मोठा धक्का बसेल की त्या धक्क्यातून तो बाहेर येणं शक्यच नाही आहे. कारण का त्याला सांगितलं जात आहे की तुला ह्या पर्सेंटाईलवर गव्हर्नमेंट कॉलेज 100% मिळणार. ओके, आपको मिलेगा ऐसा बोला है उन्होंने. ठीक आहे, तर व्हिडिओमध्ये असं मी व्हिडिओ देखील बघितला, विद्यार्थ्यांनी व्हिडिओ शेअर केला की त्यांनी डायरेक्टली सांगितलं की तुम्हाला 84, 88 पर्यंत असतील, 94, 96 पर्यंत असतील तर तुम्हाला कॉलेज जे आहे ते गव्हर्नमेंट मिळून जाईल. पण असं नाहीये, तुम्हाला रियालिटी माहीत असणं गरजेचं आहे. तुम्हाला 97 जरी असले तरी गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. 98 पासून 100 पर्सेंटाईल पर्यंत जे आहे ते ॲडमिशन तुम्हाला मिळू शकतं. ओके, 98 पर्यंत पण गॅरंटी नाही आहे, 98च्या वरच. तर आता मी तुम्हाला सगळे प्रूफ दाखवणार आहे की लास्ट इयर किती पर्सेंटाईलला किती रँक होता आणि
400 450 पर्यंत जे स्टुडंट्स आहेत ज्यांचे जे रँक आहेत तर त्यांना किती पर्सेंटाईल असतात. आता तुम्हाला हे तर समजलं असेल की गव्हर्नमेंटचे टोटल 6 जे आहेत ते कॉलेजेस आहेत. प्रत्येक कॉलेजेसमध्ये 50 सीट्स अवेलेबल आहेत आणि त्याप्रमाणे जर तुम्ही कॅल्क्युलेट कराल तर टोटल 300 सीट्स आहेत. जर 300 सीट्स असतील तर फक्त 300 स्टुडंट्सना जे आहे ते गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळणार आहे. हे तर तुम्हाला कळालं. तर ते 300 स्टुडंट्स कोण असणार? ऑब्व्हियसली जे स्टुडंट्स टॉप 300 मध्ये आहेत ते स्टुडंट त्या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकतील. पण आपण हे कन्सिडर करू की काही त्यातले स्टुडंट्स ऍडमिशन घेणार नाहीत. तर 350 ते 400 ह्या ज्या रँकचे स्टुडंट्स असतील ते ह्या गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेणार आहेत. ओके, तर लास्ट इयरचा देखील कट ऑफ मी तुम्हाला या ठिकाणी शो करणार आहे की 350 पासून 400 रँक पर्यंतचे जे स्टुडंट्स आहेत त्यांचं ऍडमिशन झालं होतं आणि त्यांना पर्सेंटाईल किती होते. 98 पेक्षा जास्त पर्सेंटाईल त्या स्टुडंट्सना होते आणि 98 पर्सेंटाईलला देखील जे आहे ते गव्हर्नमेंट कॉलेज मिळणं डिफिकल्ट होतं. ही वास्तविकता आहे जे की तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, सॅड रियालिटी आहे ही. मला पण माहिती आहे की 98 पर्सेंटाईलला देखील स्टुडंट्सना ऍडमिशन मिळत नाहीये, 97ला देखील मिळत नाहीये आणि काही ठिकाणी तुम्हाला हे सांगितलं जात आहे की तुम्हाला 88 असले, 90 असले, 92 असले तरी तुमचं जे आहे ते गव्हर्नमेंटला ऍडमिशन होईल. अत्यंत चुकीची माहिती दिली जात आहे. तर आता आपण प्रूफ पाहूयात की कोणत्या रँकवरती जे आहे ते स्टुडंट्सना गव्हर्नमेंट कॉलेजेस मिळाले होते. एससी कॅटेगरीच्या स्टुडंटना, ईडब्ल्यूएसच्या स्टुडंट्सना, ओपन कॅटेगरीच्या स्टुडंट्सना. आणि रँक पाहिल्यानंतर आपण पाहूयात की त्या रँकचा जे पर्सेंटाईल आहे ते किती आहे. ठीक आहे, तर मी पीडीएफ जी आहे ती ओपन करतो लास्ट इयरची कट ऑफची. ठीक आहे, सो तुम्ही इथं पाहू शकता ही पीडीएफ जी आहे ती मी ओपन केलेली आहे. सो थोडंसं मी ह्याला झूम करीन सो दॅट तुम्हाला दिसू शकेल. सो पीडीएफ या ठिकाणी मी थोडीशी झूम करतो. ओके, सो ओके, तर तुम्ही इथे पाहू शकता MH BSc नर्सिंग CET 2023 तो कॅप राऊंड जो 1 होता त्याचा जो कट ऑफ आहे तो या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. या ठिकाणी स्टुडंटचा SML म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट जो नंबर आहे तो आहे, रँक आहे, त्यानंतर स्टुडंटचं नेम आहे, त्यानंतर स्टुडंटची कॅटेगरी आहे, ओपन कॅटेगरीचा आहे तो की ओबीसीचा आहे का ईडब्ल्यूएसचा आहे ते आहे, त्यानंतर कोणतं कॉलेज मिळालेलं आहे ते या ठिकाणी मेन्शन आहे. ओके, तर तुम्ही पाहू शकता स्टार्टिंगचे सगळे जे स्टुडंट्स आहेत त्यांना गव्हर्नमेंट कॉलेजेस मिळाले आहेत. बीजेचं गव्हर्नमेंट कॉलेज, GMC नागपूरचं गव्हर्नमेंट कॉलेज, ठीक आहे, GMC BJ पुणे. ओके, तर तुम्ही जसं जसं खाली स्क्रोल कराल तर तुम्हाला दिसून जाईल. मी खाली इथं शो करतो की किती स्टुडंट्सना जे आहे कोणत्या रँकच्या स्टुडंटला जे आहे ते ॲडमिशन या ठिकाणी गव्हर्नमेंट मिळालं होतं SC कॅटेगरीच्या, OBC कॅटेगरीच्या. आणि त्या स्टुडंटला पर्सेंटाईल किती होते, 98 होते का 97 होते. ओके, का 90 होते जे बाकीचे शिक्षक सांगत आहेत तुम्हाला एका अकॅडमीचे की 92ला पण जे आहे ते स्टुडंटना ॲडमिशन मिळेल, 87 88ला पण मिळेल, ते आपण चेक करूयात. ठीक आहे, सो तुम्ही जसं खाली स्क्रोल कराल तर तुम्हाला या ठिकाणी दिसून जाईल अजून देखील म्हणजे आता 283 नंबर चालू आहे त्या ठिकाणी देखील स्टुडंट्सला जे आहे ते गव्हर्नमेंट कॉलेजेस मिळत आहे. तुम्ही ते पाहू शकता GMC नर्सिंग नांदेड. आता हा SC कॅटेगरीचा स्टुडंट आहे, ह्याला 299 रँकला जे आहे ते कॉलेज मिळालेलं आहे. आता आपण थोडं आणि स्क्रोल करूयात आणि थोडं स्क्रोल करूयात. ठीक आहे, ओके, तर तुम्ही इथे पाहू शकता आता जवळपास जे आहे ते गव्हर्नमेंट कॉलेजेस स्टुडंट्सना मिळायचे कमी झालेले आहेत. म्हणजे काय 350 पर्यंत जे आहेत ते स्टुडंट्सना ॲडमिशन मिळत आहेत आणि ते पण SC कॅटेगरीच्या. ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना तर 250 ते 300 पर्यंत रँक पाहिजे आहे. जर तुम्ही SC कॅटेगरीचे ST कॅटेगरीचे स्टुडंट असाल तर थोडासा रँक जर तुमचा खाली आला तरी काही हरकत नाही. 350 पर्यंत तुम्हाला इथे ॲडमिशन मिळत आहे. ओके, तर मी इथे शो करतो. ओके, GMC नर्सिंग औरंगाबादचे एक कॉलेज आहे, त्यानंतर या ठिकाणी तुमचं GMC नर्सिंग नांदेड. ठीक आहे, तर आय थिंक हे जे आहे ते माझ्या पाठी गेला असेल, थोडंसं मी या ठिकाणी त्याला वर घेतो. ओके, तर या ठिकाणी GMC नर्सिंग नांदेड हे जे कॉलेज आहे ते डिफेन्स मधल्या विद्यार्थ्याला मिळालेलं आहे. ठीक आहे, तुम्ही ते पाहू शकता डिफेन्स 1 या विद्यार्थ्याला मिळालेला आहे आणि त्याचा जो रँक आहे तो आहे 370. तर 370चा रँक जो आहे डिफेन्स कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला मिळालेला आहे. म्हणजे तो ओपन कॅटेगरीचा जर असला तर त्याला 250च्या आत जो आहे तो रँक स्कोर करावा लागेल. 250च्या आत रँक म्हणजे 99 पर्सेंटाईलपेक्षा जास्त मार्क त्याला स्कोर करायला पाहिजेत. ओके, आता हा जो स्टुडंट आहे तो डिफेन्स कॅटेगरीचा आहे. डिफेन्स कॅटेगरीचा आहे म्हणून त्याला सवलत मिळाली आणि त्याला 370 रँकला देखील ॲडमिशन मिळालं. आता दुसरा जो स्टुडंट आहे तुम्ही पाहू शकता GMC नर्सिंग औरंगाबाद ह्या ठिकाणी त्याला ॲडमिशन मिळालेलं आहे. ओके, आणि तो जो स्टुडंट आहे तो VJ कॅटेगरीचा आहे. ओके, VGA जी कॅटेगरी आहे मेल कॅन्डिडेट आहे. तुम्ही ते पाहू शकता स्टुडंटचं नेम आहे आणि त्याला 374ला ॲडमिशन मिळालेलं आहे. तर वरच्यावर जर तुम्ही आता बघितला
तर तुम्हाला लक्षात आलं असेल की 250 ते 300 या दरम्यान जे रँक आहेत त्या ठिकाणी ओपन कॅटेगरीचं ॲडमिशन झालेलं आहे. 300 ते 350 जे आहे ते ओबीसी SC NTचे ॲडमिशन झालेले आहेत आणि जे डिफेन्स कॅटेगरीतले स्टुडंट असतील, जे PWDचे स्टुडंट्स असतील, त्यांचं जे आहे ते जवळपास 450च्या दरम्यान जे आहे ते ॲडमिशन झालेलं आहे. आता ही जशी तुम्ही जी PDF आहे ती स्क्रोल कराल तर तुम्हाला दिसून जाईल की आता गव्हर्नमेंट कॉलेजेस तुम्हाला दिसत नाही आहेत. 300 पासून पुढचे कॉलेजेस जे आहेत त्या ठिकाणी क्वचितच तुम्हाला एखादं कॉलेज दिसेल की जे गव्हर्नमेंट असेल. ठीक आहे, तुम्ही ते पाहू शकता. गव्हर्नमेंट कॉलेजेस विद्यार्थ्यांना मिळत नाही आहेत 400 नंतर. ठीक आहे, तर मॅक्सिमम स्टुडंट्सना 350 पर्यंत जे आहेत ते रिझर्व्ह कॅटेगरीच्या स्टुडंट्सना ॲडमिशन होत आहेत आणि ओपन कॅटेगरीच्या स्टुडंटचे 250 पर्यंत. आता आपण हे पाहूयात की 350 पर्यंत जो आहे तो किती रँक आहे. म्हणजे काय की कॅटेगरीच्या स्टुडंटचं ॲडमिशन 350 रँक पर्यंत होत आहे, तर 350 रँक कोणत्या स्टुडंटचा येतो त्यासाठी किती पर्सेंटाईल स्कोर करणं गरजेचं आहे. ओके, तर ते आता आपण पाहूयात. तर तुम्ही इथे पाहू शकता स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल CET सेलची ही PDF आहे जी की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे BSc नर्सिंग 2023ची. 2023ची ही जी आहे ती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे. ओके, आणि ह्या ठिकाणी स्टेट मेरिट लिस्ट आहे, त्यांची स्टेट मेरिट लिस्ट रँक आहे, त्यानंतर स्टुडंटचं नेम आहे, पहिल्या ह्याच्यात रँक आहे, दुसऱ्या ह्याच्यात या ठिकाणी स्टुडंटचं नेम आहे आणि या ठिकाणी त्याचा जो आहे तो रोल नंबर आहे, फॉर्मचा नंबर आहे, त्यानंतर जेंडर आहे, नंतर कॅटेगरी कोणत्या कॅटेगरीचा तो स्टुडंट आहे, त्यानंतर या ठिकाणी पर्सेंटाईल जे आहे ते मेन्शन आहेत. मागच्या वर्षी 100 पर्सेंटाईल ज्याला होते त्याचा जो रँक होता तो होता 1, त्यानंतर 99.98 जे पर्सेंटाईल होते त्याला होता रँक 2. आता आपल्याला पाहायचं आहे की 300 ते 350 जे रँक होते त्या ठिकाणी किती पर्सेंटाईल रिक्वायर्ड होते. SC ST कॅटेगरीचे जे ॲडमिशन आहेत ते 300-350 रँक पर्यंत मागील वर्षी झालेले आहेत. तर आपण पाहूयात की 300-350 जे स्टुडंटचा रँक आहे त्याला किती पर्सेंटाईल मिनिमम रिक्वायर आहेत. ओके, तर तुम्ही इथे पाहू शकता. आता या ठिकाणी मी 84 जो रँकचा स्टुडंट आहे त्याचे पर्सेंटाईल इथे पाहू शकता 99.62. म्हणजे 84 स्टुडंटला 99.62 पर्सेंटाईल पेक्षा जास्त मार्क होते. ठीक आहे, आपण अजून स्क्रोल करूयात खाली. ओके, तर जसं तुम्ही खाली खाली स्क्रोल कराल तर तुम्हाला दिसून जाईल की कोणाला किती पर्सेंटाईल होते आणि कोणाचा किती रँक होता. ओके, तर तुम्ही इथे पाहू शकता. अजून मी खाली स्क्रोल करतो. हां, तर तुम्ही इथे पाहू शकता 99.5 पर्सेंटाईल. 224 मुलांना मागच्या वर्षी 99 पर्सेंटाईल पेक्षा जास्त मार्क होते. ओके, आणि जागा किती आहेत आपल्याकडे? फक्त 300 जागा आहेत गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या. फक्त 300 जागा गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या अवेलेबल आहेत आणि 224 मुलांना जे होते ते 99 पर्सेंटाईल पेक्षा जास्त मार्क्स होते. तर इतकं तर तुम्हाला कळते की ज्या स्टुडंट्सना 99 पर्सेंटाईल पेक्षा जास्त मार्क आहेत ते गव्हर्नमेंट कॉलेजेसनाच ॲडमिशन घेणार, तर 300 मधल्या 200 सीट्स तुमच्या इथेच संपून जाणार. ओके, तर हे लॉजिक तुम्हाला लावणं गरजेचं आहे. काही ठिकाणी तुम्हाला चुकीचं जे आहे ते मार्गदर्शन केलं जात आहे. कट ऑफ ॲक्च्युअल काय आहेत हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे आणि खूप विद्यार्थ्यांनी मला कमेंट केलं होतं की असं असं होत आहे. खूप विद्यार्थ्यांनी मला मेसेजेस केले होते की आम्हाला 90 पर्सेंटाईल, 92 पर्सेंटाईल, 94 पर्सेंटाईलवर जे आहे ते कास्टच्या विद्यार्थ्यांना जे आहे ते ॲडमिशन मिळेल असं सांगितलं जात आहे. तर रियालिटी काय आहे हे माहीत असणं तुम्हाला गरजेचं आहे. ओके, तर आपण पाहूयात की 300-350 जे जो रँक आहे त्या ठिकाणी तुम्हाला किती पर्सेंटाईल रिक्वायर्ड आहेत. ओके, कारण SC ST OBC कॅटेगरीचे जे आहे ते 300च्या अराउंड जे आहे ते रँक आहे त्या ठिकाणी ॲडमिशन झालं होतं मागच्या वर्षी. ओके, सो जसं तुम्ही स्क्रोल कराल तर तुम्हाला इथे दिसून येईल की 300 जो रँक आहे तो त्या स्टुडंटचा आला आहे OBC कॅटेगरीच्या, ज्याला 98.64 पर्सेंटाईल मिळाले आहेत. 98.64, 98.64. ओके, तर रियालिटी तुम्हाला इथं कळालीच असेल की 98-97 पर्सेंटाईल जरी मिळाले तरी तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजेस मिळेल याची शक्यता नाही आहे, याची गॅरंटी नाही आहे. शक्यता आपण म्हणू शकतो की 97 पर्सेंटाईल पर्यंत कॉलेज जे आहे ते कास्टवाल्या विद्यार्थ्याला मिळू शकतं, 98 पर्यंत जे आहे ते OBCच्या विद्यार्थ्याला मिळू शकतं, पण गॅरंटी नाही आहे. आणि एका ठिकाणी तुम्हाला हे सांगितले जात आहे की तुम्हाला 85 असले, 87 असले, 92 असले, 94 असले तरी ॲडमिशन मिळेल. हे चुकीचं आहे. ठीक आहे, तर तुम्ही इथे खाली देखील स्क्रोल करून पाहू शकता. आपण कट ऑफमध्ये पाहिलं होतं की 350-450 पर्यंत विद्यार्थ्यांचे काही ॲडमिशन झाले आहेत PWD किंवा डिफेन्स कोटा. ओके, तर आपण त्या ठिकाणी देखील बघूयात की 350 पर्यंत किंवा 350 पर्यंत रँक किती होतं. ठीक आहे, तर 350 पर्यंत बघा. 350 जर तुमचा रँक असेल तर तुम्हाला मिनिमम 98.43 पर्सेंटाईल पाहिजेत. ओके, तर 98 पर्सेंटाईल पाहिजेत मिनिमम जर तुम्हाला 350 रँक पाहिजे असेल तर. ते पण 98.43 आहे. पॉईंट पण खूप महत्त्वाचा असतो, कारण तुम्ही ते पाहू शकता 90.43चे किती स्टुडंट्स आहेत. हा स्टुडंट आहे, हा आहे, हा आहे. तर टोटल प्रत्येक पॉईंटमध्ये जे आहेत, एकमध्ये जे आहेत ते 20 ते 30 स्टुडंट असू शकतात. तर प्रत्येक पॉईंट हा महत्त्वाचा आहे. 0.01 देखील खूप महत्त्वाचा आहे. ओके,
तर आपण जी PDF बघितली गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या कट ऑफची, त्यामध्ये 350 पावणे 400 पर्यंत जे होते ते स्टुडंट्सना गव्हर्नमेंट कॉलेजेस मिळाले होते. ते पण कोणत्या, जे स्टुडंट्स PWD कॅटेगरीचे आहेत किंवा डिफेन्स कोटातून ऍडमिशन घेत आहेत त्यांच्यासाठी. ओपनचा कट ऑफ ऑलरेडी 200 ते 250 ह्या रँकच्या अराउंड होता आणि 200 ते 250 रँकसाठी तुम्हाला 99.20% पेक्षा जास्त मार्क स्कोर करणं गरजेचं आहे. आपण SC ST OBCचा देखील कट ऑफ बघितला होता, तो 300 ते 350च्या दरम्यान होता. त्यासाठी देखील तुम्हाला 98% किंवा 98.50% पेक्षा जास्त मार्क स्कोर करणं गरजेचं आहे. ओके. आणि काही स्टुडंट्स होते डिफेन्स कॅटेगरीचे, त्यांना 375 म्हणजे पावणे 400 पर्यंत जे आहे ते ऍडमिशन मिळालं होतं, पावणे 400 रँक पर्यंत. आणि त्यांचा जो कट ऑफ होता तो तुम्ही इथे पाहू शकता. त्या रँकला जे आहे ते 98.36% गरजेचे आहेत. तर तुम्हाला हे कळालं असेल की मिनिमम 98% पाडणं गरजेचं आहे. कोणत्या पण कॅटेगरीचे तुम्ही स्टुडंट्स असाल, ओपन कॅटेगरीचे स्टुडंट असाल तर मिनिमम 99.40 किंवा 99.50 पर्यंत पाडणं गरजेचं आहे, तरच तुमची गव्हर्नमेंटची सीट फिक्स होऊ शकते. आणि बाकीच्या कॅटेगरीचे असाल तर 98.40 किंवा 98.50 पेक्षा जास्त पाडणं गरजेचं आहे. भले तुम्ही SC ST OBC कॅटेगरीचे जरी असाल तरी पण तुमचा कट ऑफ 98.40 98.50 पर्यंत आहे. काही ठिकाणी कट ऑफ 98 आहे. ओके. आणि तुम्ही म्हणाल की 97ला मिळेल का ऍडमिशन, ठीक आहे, तर 97.50 नंतर चान्सेस आहेत की दुसऱ्या राऊंडला मिळू शकतं, तिसऱ्या राऊंड पर्यंत मिळू शकतं, ठीक आहे, मॉपअप राऊंडला वगैरे. तर ठीक आहे, तर पहिल्या राऊंडचा जर कट ऑफ तुम्ही बघितलात तर तो 99.50च्या वर आहे ओपन कॅटेगरीसाठी. आणि SC ST कॅटेगरी ज्या आहेत, OBCच्या ज्या कॅटेगरी आहेत त्यांच्यासाठी 98.50च्या वरच आहे, जे की मी तुम्हाला प्रूफ सकट या ठिकाणी दाखवलेलं आहे. ओके. तर तुम्ही पाहू शकता की खूप विद्यार्थी होते त्यांना 98% वर मार्क होते. आता ह्या ठिकाणी मी तुम्हाला शो देखील करतो. तर जवळपास 432 विद्यार्थ्यांना मागील वर्षी जे होते ते 98% होते, 432 विद्यार्थ्यांना. आणि गव्हर्नमेंटला सीट्स किती अवेलेबल आहेत, 300. आता तुम्ही अंदाज लावू शकता की किती पर्सेंटाईलवर जे आहे ते ऍडमिशन होऊ शकतं. होप्स की तुम्हाला समजलं असेल. ते पण मी तुम्हाला या ठिकाणी वरच्यावर आयडिया देतो की कोणत्या कॅटेगरीला किती पर्सेंटाईल पाडणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी मी आयडिया देतो तुम्हाला. जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे स्टुडंट्स असाल तर तुमचा जो रँक असतो तो रँक मिनिमम 200 ते 250च्या दरम्यान पाहिजे. आणि जर तुम्हाला रँक 200 ते 250च्या दरम्यान पाहिजे असेल तर तुमचे मिनिमम पर्सेंटाईल जे पाहिजे ते 99.40 पासून ठीक आहे, पासून 99.50 पर्सेंटाईलच्या वर पाहिजेत. ठीक आहे, वर पाहिजेत प्लस. हे जे मी तुम्हाला सांगत आहे ते अप्रॉक्स सांगत आहे. मागील वर्षी या अराउंड जे आहे ते कट ऑफ लागले होते. ठीक आहे, जे की मी तुम्हाला शो देखील केले आता व्हिडिओमध्ये. ओके. सो हे अप्रॉक्स आहे. या ठिकाणी मी अप्रॉक्स लिहितो. जे SC कॅटेगरीचे स्टुडंट्स असतील किंवा ST कॅटेगरीचे असतील किंवा OBC कॅटेगरीचे असतील. ठीक आहे, पहिला आपण SC ST कॅटेगरीचे विद्यार्थी पाहू. त्या रिलेटेड ज्या कॅटेगरीज येतील त्यांचा जो रँक आहे तो मागच्या वर्षी जर 300 किंवा 350 पर्यंत जर असेल, ओके, तर त्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन झालं होतं. ठीक आहे, 375 पर्यंत पण जे आहे ते ऍडमिशन झालं होतं. आणि एवढा जर रँक तुम्हाला पाहिजे असेल तर तुमचा स्कोर मिनिमम 98.50 पर्सेंटाईलच्या वर पाहिजे. ठीक आहे, तरच तुमचा जो आहे तो तेवढा रँक येऊ शकतो. आणि आपण हे प्रूफ सकट पाहिलं आहे. त्यानंतर तुम्ही OBC कॅटेगरीचे स्टुडंट्स असाल तर तुम्हाला 300 ते 350च्या अराउंड मिळू शकतं. ओके, ऍडमिशन तेवढ्या रँकमध्ये मिळू शकतं. आणि तेवढा रँक तुम्हाला स्कोर करण्यासाठी मिनिमम जे आहे ते 98.70 पर्सेंटाईलच्या वर पाहिजेत. ठीक आहे, प्लस. या ठिकाणी मी दोन्ही ठिकाणी प्लस लिहितो. तेवढ्याच्या वर पाहिजेत किंवा त्या अराउंड पाहिजेत. आता काही विद्यार्थी म्हणतील मला 97 पर्सेंटाईल आहेत. ठीक आहे, 97 पर्सेंटाईल आहेत. काही विद्यार्थी म्हणतील मला 97.50 पर्सेंटाईल आहेत. तर माझं ऍडमिशन होऊ शकतं का? तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं ऍडमिशन होण्याचे चान्सेस आहेत. या पर्सेंटाईलला ऍडमिशन होण्याचे चान्सेस आहेत. पण ते कधी? कॅप राऊंड 2 किंवा मॉपअप राऊंड्सला. कॅप राऊंड म्हटलं तर तुमचं ऍडमिशन होणार नाही. तर मिनिमम 97.50 पर्यंत ऍडमिशन होण्याचे चान्स आहेत. गॅरंटी नाही. गॅरंटी कुणाची आहे? ज्यांना 99 पर्सेंटाईलच्या वर आहेत. आणि ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ज्यांना 99.40 99.50च्या वर आहेत त्यांना 100% ऍडमिशन होणार गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये. जे SC ST कॅटेगरीचे OBC कॅटेगरीचे स्टुडंट्स आहेत त्यांना 98.70 पर्सेंटाईलच्या वर असेल तरच आपण कन्फर्म म्हणू शकतो की ऍडमिशन होईल. आणि गाईज काही ठिकाणी जे आहे ते तुम्हाला चुकीचं मार्गदर्शन दिलं जात आहे. 87 86ला 92 93ला ऍडमिशन होईल. हे चुकीची इन्फॉर्मेशन जी आहे ती तुम्हाला दिली जात आहे. खूप विद्यार्थ्यांनी मला मेसेजेस केले होते, खूप विद्यार्थ्यांनी कमेंट केल्या होत्या की असं आम्हाला सांगितलं जात आहे. तर ऍक्च्युअल कट ऑफ काय आहे तर त्यावर व्हिडिओ बनवा, डिटेलमध्ये व्हिडिओ बनवा की किती पर्सेंटाईलला जे आहे तो किती रँक येतो, लास्ट इयर कोणत्या कॉलेजचं कितव्या रँकवर जे ऍडमिशन आहे ते झालं होतं, त्या रँकवर पर्सेंटाईल किती होते, EWS कॅटेगरीचे, ओपन कॅटेगरीचे, हे सगळ्यावर व्हिडिओ बनवा हे सांगितलं होतं. तर ह्यासाठी मी हा पूर्ण डिटेल व्हिडिओ बनवला आहे.
होप्स की तुम्हाला व्हिडिओ समजला असेल, होप्स की तुम्हाला जो कट ऑफ आहे तो समजला असेल कॅटेगरी वाईज. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फुल ऑथेंटिक इन्फॉर्मेशन, अत्यंत योग्य प्रकारचं जे मार्गदर्शन आहे ते तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहे. काही ठिकाणी तुम्हाला चुकीचं मार्गदर्शन दिलं जात आहे, जे की मी तुम्हाला सांगितलं आणि विद्यार्थ्यांनी देखील मला कमेंट्स केल्या होत्या की अशा चुकीचं मार्गदर्शन दिलं जात आहे, तर तुम्ही व्हिडिओ करा. ॲक्च्युअल कट ऑफ किती आहे, किती मार्क्सवर, किती पर्सेंटाईलवर जे आहे ते विद्यार्थ्यांचं ॲडमिशन होईल. ओके, तर हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तुमच्यासाठी. ओके, सो व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला असे जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत, ॲडमिशन काउन्सिलिंग रिलेटेड जे व्हिडिओज आहेत त्याचे नोटिफिकेशन मिळत राहतील आणि सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण ऑथेंटिक इन्फॉर्मेशन, जी प्रॉपर योग्य जी इन्फॉर्मेशन आहे, जी सत्य इन्फॉर्मेशन आहे ती आपण तुम्हाला कायम प्रोव्हाइड करत राहू. ओके, सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.